मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी समितीने सोडापानी अहवाल सादर केलाय। पुतळ्यांतर्गत गंज कमकुवत फ्रेममुळे आणि पुतळा कोसळला, चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला असं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। चौकशी समितीने हा सोडापानी अहवाल सादर केलाय। शिवरायांच्या पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। देखभाल योग्य पद्धतीने न केल्यानेच पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला। शिवरायांच्या पुतळ्याला चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आली होती। शिवरायांच्या पुतळ्याचं डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळे पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे भ्रष्टाचारामुळे कोसळलं आणि त्या संदर्भात पोलिसांनी आपल्याकडे काय पुरावे आहेत ह्याची माहिती मला मागितली आहे। जो अहवाल आलाय आज प्रसार माध्यमातून तो अहवाल प्रसिद्ध झालाय। त्या अहवालात स्पष्टच म्हटलंय की गंजलेले असल्यामुळे, वेल्डिंग चुकीचं असल्यामुळे, लोखंड वापरल्यामुळे हा पुतळा पडला।